बंदरावरती दिसत असतील। या ठिकाणी सकाळी सकाळी जवळपास 1 ते 1.5 लाख प्रेक्षक या ठिकाणी सामन्यास उपस्थिती लावलेली आणि वारंवार या ठिकाणी ट्रॅफिक होत आहे, भर पडत आहे। पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने तटवलेला आहे, एक धाव पूर्ण, दुसरी धाव होतोय का आणि धोकेदायक ठरली असती, परंतु थ्रो काहीसा लूज आणि पहिल्याच चेंडूमध्ये 2 धावेच्या स्वरूपाने या ठिकाणी पिंपळणारे संघाने आपली पिंपळणारे पिंपळणारे संघाने दुसराही या ठिकाणी चेंडू तटवलेला आहे आणि मात्र 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु या ठिकाणी एकच धाव। पिंपळणाऱ्या संघाच्या वैयक्तिक 3 धावा झालेल्या या ठिकाणी पिंपळणारे गाव म्हणजे पिंपळ, खूप सारे पिंपळ या गावाला, आता यांनी सांगितलं म्हणून आमच्या गावाला पिंपळणारे हे गाव पडलेले आणि पिंपळाची झाडं अजून लावा, झाडे लावा आणि झाडे जगवा, नुसते लावूच नका, झाडे जगवा पण। 122 ने काहीच होत नाही, तुमच्या गावची लोकसंख्या आता 4000च्या पुढे गेली, त्याच्यामुळे 4000 झाडं लावा। चला सामन्याकडे या, लेफ्ट हँडेड बॅट्समनला या ठिकाणी निश्चितच बेनिफिट आहे या ग्राउंड, बघूया बॅट्समन काय करताय, सगळे जणांच्या नजरा बॅट्समन कडे। ऑफसाइडच्या दिशेने आला, हलकासा सुंदर असा तटवलेला चेंडू चौकार जातोय का काय बघूया, परंतु रोडने मात्र तो बॉल फलंदाजाकडे दिला, यामुळे 2च धावा, जिथे चौकार जाणार होता तिथे 2च धावा। सह्याद्रीच्या पर्वतरांगा या ठिकाणी आपल्याला स्वागत करताना दिसत आहेत। ग्राउंडच्या उत्तर दिशेला सुंदर अशी टुर्नामेंट। कॅच झालेला आहे आणि फलंदाज बाद। विनोद कांबळे या ठिकाणी थोडीशी त्यांची शरीरयष्टी जर बघितलं तर अक्षरशः जय सूर्यासारखीच बॅट धरतात, जय सूर्यासारखेच दिसतात, परंतु वैयक्तिक मात्र तितकीशी खेळी करू शकले नाही। पुढील बॅट्समन जात आहे ते अनिल, जो नील नाही तसा तो अनिल, बघूया काय करतोय। सामने थोडे वेगवान पद्धतीने कसे खेळवले जातील थोडंसं लक्ष द्यायचंय पंचांनी, अशी विनंती आलेली आहे। श्रीलंकेची जयसूर्या आणि कालुवितरणा ही जोडी होती, त्याची आठवण करून देणारे या ठिकाणी क्षण काहीसे अनुभवतोय। वर्ल्ड कप मध्ये या जोडीने श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये तत्कालीन खूप मदत केली होती। पुढील चेंडू ऑफसाइडच्या दिशेने खरं तर इकडे मारला, या ठिकाणी ऑफसाइडला जर तटवला असता चौकार गेला असता, परंतु असो, अनिलद्वारे मात्र एकच धाव, जिथे 4 मिळाल्या असत्या या ठिकाणी एकच धाव। सर्कल चालू आहे आणि ऑफसाइड पूर्ण मोकळी आणि स्क्वेअर कटचा बॉल होता, परंतु असो, मैदानात ते खेळते, आपण सल्ले देऊन का उपयोग। Was that appeal? नॉट आउट। षटक संपण्याचा इशारा करताय पंच, अतिशय अनुभवी असे पंच मैदानामध्ये, दोन्ही पंच। आणि 1 षटकानंतर धावसंख्या झालेली ती 6 बॉल 6 धावा। फॅमिली बॉयज यांचं हे पहिलंच वर्ष आहे टुर्नामेंट भरवायचं आणि खूप सुंदर असं नियोजन, निश्चितच जसजसे वाईड बॉल, मला वाटतं दुसरं कोणी असतं तर वताडून बॉल मारला असता तरी चाललं असतं,
परंतु हरकत नाही, वाईडच्या रूपाने या ठिकाणी एक धाव अतिरिक्त मिळालेले. फॅमिली बॉईज सुंदर नियोजन, पहिलेच वर्ष असताना अतिशय काटेकोर नियोजन. याचाच अर्थ पुढील वर्षी मात्र नियोजनात आणखी भर होणार आहे. क्रिकेटमय आनंद, क्रिकेटचं हे वेड, क्रिकेटचं हे प्रेम विलक्षण असतं. आगळा वेगळा आनंद देणार आहे वातावरण. षटकार जातो का काय बघूया. सुंदर आणि 6. यस, नाईस शॉट. लॉलीपॉप चेंडू. हा पॉली खूप वेळ मिळाला बॅट्समनला. बॉल हप्पीचे टाकला, वरून स्लो होता. निश्चितच कोणत्याही फलंदाजाने तो मारलाच असता, परंतु निश्चितच चुकांमध्ये मात्र सुधारणा करते की काय बघूया संघ धुमोडीचा. सुंदर असा रवी शास्त्री सारखा पुढे येऊन मारला आणि कॅच मात्र सुटलेला आहे. इझी कॅच होता, परंतु काहीसे खवळताना दिसतंय या ठिकाणी धुमोडीचे प्लेयर. जाम खवळले ते. का बरं कॅच सोडला? हरकत नसावी, होत राहते. जाऊन द्या, एवढ्या बार घेईल पुढच्या वेळेस असं म्हणून थोडंसं संघाचं सांत्वन होतंय. परंतु निश्चितच एक खुंकार फलंदाज दिसत आहे पिंपळणाऱ्याचे. बघूया पुढचा चेंडू, कारण सगळे त्यांच्याकडेच बघत आहे. चौकार षटकार मारण्याची प्रचंड क्षमता असलेले. परत सोडला. धुमोडीचा संघ मात्र या ठिकाणी कॅच सोडताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो, तुम्ही सूर्याचा कॅच बघितला नाही का? ज्या कॅचमुळे आपण वर्ल्ड कप सारखं बक्षीस भारत मातेला देऊ शकलो, तो कॅच मात्र निश्चितच कायम खेळाडूंनी स्मरणात ठेवा मित्रांनो. कॅच सोडू नका. कॅच सोडली का मॅच जाते मित्रांनो, सगळ्यांना माहिती. पण कॅच नका सोडू. सोपी कॅच सोडताय. प्रॅक्टिस करा. कपिल देव आपल्या एका समालोचनामध्ये म्हणले होते की मी दररोज हाही षटकार जायला पाहिजे होता. खूप सुंदर चेंडू, परंतु कनेक्ट करता आला नाही असंच म्हणावं लागेल. हा, या ठिकाणी पळसवीर जो संघ असेल त्याचप्रमाणे आनंदवली संघ जो आहे त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. बैट कहा, बॉल कहा, हवा कहा, पता ही नाही चला. फक्त बॅटचा आवाज आला. बॅटचा आणि बॉलचा जवळपास 2 फुटाचा अंतर. कसं होणार? लय ताकद लावून, परंतु हातात कॅच गेलेल्या किपरकडे. पिंपळणारे संघाला आणि षटक संपल्याची घोषणा करताना पंच, उत्कृष्ट असे पंच मैदानामध्ये अनुभवी बीके 55 या ठिकाणी खूप सुंदर असे फलंदाज मैदानात जाताना. विराट कोहली नाही म्हणता येणार, परंतु आपले रोहित शर्मा सारखे शरीर यष्टी असलेले फलंदाज मैदानात जाताना. मगाच्या मुद्द्यावर बोलतो की कॅच सोडल्यामुळे काय होतं. बऱ्याचशा मॅचेस ज्या आहेत कॅच सोडल्यामुळे जातात. कपिल देव आपल्या एका कॉमेंट्रीमध्ये समालोचनामध्ये म्हटले होते की मला आजही आठवतं की ते नेहमी दररोज किमान 100 कॅच घ्यायचे. म्हणजे इतका प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट असं एक वाक्य आहे. आणि क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस शिवाय काही नाही मित्रांनो. नुसतं कुठं यायचं, मैदानात उतरायचं असं नाही. जर जिंकायचं असेल तर जिंकण्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची. हा खेळ आगळा वेगळा आहे. हे प्रेम वेगळे. हा क्रिकेट वेडा खेळ म्हणजे याचा नादच करायचा नाही. आणि हा नाद सगळे अनुभवताय केवळ रवळगावच्या या फॅमिली बॉईजमुळे. सगळेच जण क्रिकेटचा नाद घेताना दिसत आहेत. पुढील चेंडूकडे लक्ष देऊया. लवकर क्षेत्ररक्षण. टाइमपास नका करू. पिक्चर संपलेला आहे टाइमपास केव्हाच. चांगलं लक्ष. स्ट्राईक मात्र चुकून घेतली होती.
सुंदर बॉल ऑफसाईडच्या दिशेने 1 बाउन्स. चांगला चेंडू, योग्य उसळी, योग्य टप्पा, योग्य स्पीड, सुंदर गोलंदाजी. आवडला आपल्याला हा बॉल. इथं एक प्रेक्षक बसले, ते म्हणले मलाही लय आवडला, धन्यवाद. जॅम बेस बॉल, लय भारी. आता मात्र दृष्ट लागली की काय वाईड. अजिंक्य देवचे एक गाणं आहे, दृष्ट लागण्याजोगे संसार, असं काहीतरी ते गाणं आहे. तसं काहीतरी दृष्ट लागली आपल्या दोघांची आणि वाईट टाकला. असो, पुढील चेंडू. ओ हो 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 हो. धुमोळी संघ मात्र बॉल या ठिकाणी दुसरी काही प्रॅक्टिस नका करू मित्रांनो. पहिले घरी गेले का प्रत्येकाने कॅच घ्यायची प्रॅक्टिस करा, कारण माझ्या समोर 3 कॅच तोच फिल्डर आहे का. अरा शिव्या खाऊ नको भाऊ टीमच्या घरी गेल्यावर. 3 कॅच सोडले. चला, होत राहते, पण असं जास्त वेळ मात्र होत राहिलं तर मग निश्चितच या ठिकाणी संघाच्या निर्णयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पुढील चेंडू बघूया काय होतंय. रोहित शर्मा सारखे फलंदाज दिसताय, परंतु बघूया काय होतंय. गुड बॉल, नाईस बॉल. खूप सुंदर गोलंदाजी, अक्षरशः प्रॅक्टिसची गरज आहे. योग्य टप्पा, योग्य उसळी, योग्य स्पीड, काय बॉल आहे. इन स्विंग लाईट, सुंदर गोलंदाजी, नाईस बॉलिंग, मार्वलस बॉलिंग, फंटॅस्टिक बॉलिंग, लई भारी. बघूया पुढचा चेंडू. सुंदर बॉल, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली असावी आणि धावसंख्या काहीशी संत गतीने पोहोचली ती 19. तिसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू पण संपलेले आहेत. 19च धावा. कृष्णमाचारी श्रीकांत यांचा हा शॉट, आवडता नटराज शॉट मारलेला आहे. 2 धावा आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. पिंपळणारा संघ 21 धावावरती. धाव संख्या वाढवण्याची गरज दिसताना. करायला काहीतरी गेले होते, परंतु झालं अपघात असं म्हणावं लागेल. चौकार गेलाय की काय. 4 धावा बाईच्या स्वरूपात. बॅटला बॉल काही लागला नाही, हुकले, दोघे हुकले, परंतु 4 धावा मिळाले. संघ मात्र खुश पिंपळणाऱ्याचा, हरकत नाही. 25. हर्सुल संघ इथून पळसवीर, सुंदर असं नयनरम्य पळसवीरचा संघ आलेला आहे. चला, टॉस साठी यायचंय त्यांनी. पंचांना विचारलंय त्यांनी, पाणी घेऊन जायचंय. अतिशय अनुभवी असे पंच. फास्ट द्यायचे भाऊ पाणी, नाही तर धरणात जाऊन पाणी प्यायला लागेल. धरणही जवळ आहे. रवळगाव या ठिकाणी एक नर्सरी पण आहे, शासकीय रोपवाटिका. बऱ्याच शेतकरी बांधवांसाठी माहितीसाठी सांगतो, येथील लखनौ 49 म्हणजे सरदार नावाचा जो पेरू आहे, ही नर्सरी इथे शासकीय रोपवाटिका आहे. ही रोपं मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे, प्रसिद्ध, अतिशय चवदार, स्वादिष्ट, रुचकर पेरू असलेल्या या ठिकाणी लखनौ 49 ची रोपं आपल्याला रवळगावच्या शासकीय
रोपवाटिकेत मिळतील. मी दत्तात्रय रामभाऊ ढगे बेलगाव ढगा या ठिकाणी समालोचनाची जबाबदारी माझ्यावर दिली, कारण या ठिकाणी समालोचक गेलेले जेवण करण्यासाठी. पुढील चेंडू सुंदर शॉट मारलेला आहे. बैठे बैठे इंजामामुल हकचा आठवण करून द्या. चला, लाईट आलेली. स्वागत करतो पुन्हा एकदा. ओव्हर संपलेली या ठिकाणी दरम्यान आणि स्कोर झालेला आहे तो 31. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पिंपळणारे संघ या ठिकाणी आपला 5वा गिअर टाकते का काय बघूया. मागील जो सामना झाला, जाणता राजा संघ बेलगाव ढगा
विजय झालेला आहे आणि त्यामुळे प्रभाकर अण्णा ढगे, त्याचप्रमाणे जयेंद्र वाघ, अमोलभाऊ गांगुर्डे, अनिल भाई या ठिकाणी त्यांची इनोवा वेगवान रवळगावच्या दिशेने येताना दिसत आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीनवरती. तीन बॉलमध्ये जर षटकार मारले तर 1001 रुपयाचं बक्षीस, 501 रुपये. 3 लगातार मारले तर ठीक आहे. वेल जज कॅच, सुंदर कॅच घेतला. म्हणजे ते टॉस सोडवण्यासाठी तिसरी सूचना आहे मित्रांनो. पळसवीर आणि आनंदवली सुंदर कॅच घेतलेला आहे या ठिकाणी. फॅमिली बॉईज रवळगाव आयोजित भव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धा आळंदी डॅमच्या या ठिकाणी किनारी या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहे. पिचवर जी मेहनत घेतली, खूप सुंदर असे पिच बनवलेले. ही लास्ट वॉर्निंग आहे दोन्ही संघासाठी. टॉससाठी लवकर यायचंय. ओह, वाचला, सुंदर फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. काहीशी हडबडाट म्हणता येईल. एका बॉल मागे कमीत कमी 4-5 जण होते आणि एकूण 6 जणांनी मिळून हा चेंडू अडवला. एंट्री फी पण जमा करायची. मला वाटतं स्वतःहून बाहेर येताना दिसतंय फलंदाज. दमले, हरकत नसावी. काहीसं डिस्कशन चालू आहे या संदर्भात. कारण जर ते बाहेर आले याचा अर्थ एक बॉल काउंट करायचा आहे का? ओके, येस. अंपायर यांचा इशारा की एक बॉल काउंट करण्यात येत आहे. कारण ते आता 2च चेंडू शिल्लक आहेत. 1 मिनिट परत एकदा सांगायचं आहे किती चेंडू शिल्लक आहेत. एक काउंट झाला. 3 चेंडू शिल्लक आहेत. यस, चला, खूप सुंदर असं या ठिकाणी रवळगावचं नियोजन. जोरदार मारला, चौकार थोडा राहिला, आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय होतंय 2 चेंडू मध्ये. पिंपळणारे संघ निश्चितच दोन्ही षटकार मारायला बघेल आणि या ठिकाणी धुमोडीचा संघ दोन्ही चेंडू डॉट काढण्याचा प्रयत्न असेल. बघूया काय होतंय. शेवटचे 2 चेंडू. काय रे पोरांनो, सारखे कॅच सोडित आहे. 2 धावा पण गेल्या. धुमोडी संघ सारखा कॅच सोडतो. माझ्या मते 5 कॅच सोडल्या आतापर्यंत. चला, शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण आणि या ठिकाणी धावसंख्या ओव्हर षटक संपलेले या ठिकाणी आणि धावसंख्या झालेली ती 41. म्हणजे जिंकायला 42, 4वर 2. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली मुलं बरोबर लिहितात 42. इंग्लिश मिडियमच्या पोरांना 42 म्हणलं मराठीमधून का त्यांना नाही समजत. त्यांना सांगावं लागतं 42 म्हणून ते म्हणतात हा 42. बरोबर आहे ना? म्हणून आपल्या मुलांना
इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये पाठवा, परंतु त्यांना पहिलं मराठी चांगलं शिकवा. नाही तर दुकानात गेल्यावर 10 रुपये दिल्यावर त्यांनी जर गोळ्या घेतल्या तर त्यांना किती पैसे आणायचे ते समजत नाही. त्याच्यामुळं थोडंसं इंग्लिश बरोबर मराठीवर ध्यान द्या. या क्रिकेटच्या निमित्ताने थोडंसं सांगू इच्छितो. या ठिकाणी 42 धावांचं लक्ष धुमोडी संघाला. 41 धावा झालेल्या आहेत. 41 करायचे आहे. थोडं करेक्शन करतो. 41 धावा करायचे आहे. 40 झालेले आहे. धुमोडी संघ या ठिकाणी झालेल्या चुका मात्र आता त्याच्यावर चर्चा न करण्यात, कारण ही मॅच आहे, त्यांना फलंदाजी करायची. जर जिंकायचं असेल तर त्यांना आता झालेल्या चुकांकडे सध्या तरी दुर्लक्ष करून आपल्या बॅटिंगवरती लक्ष द्यावं लागणार आहे. आणि कारण पिंपळणारे म्हणजे दिंडोरी, नाशिक दिंडोरी रोडवरील पिंपळणारे हे गाव तांबाट्या उत्पादक बरेचसे शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्रातलं एक अग्रेसर होत चाललेलं गाव. पिंपळाची झाडं खूप आहे असं त्यांनी मला सांगितलं. एकदा जाऊन बघावं लागल. ते म्हणा फक्त 22 झाडं आहे. मी म्हणतो 22,000 पाहिजे. चला, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. काहीसं डिस्कशन आणि फलंदाज पाठवायचे. सोनूभाऊ बोंबले आणि गोरख पारधी यांचंही कौतुक करावं लागेल की खूप सुंदर असं अंपायरिंग करताना सोनूभाऊ आणि गोरखभाऊ. या ठिकाणी हे जे रवळ गाव आहे, तिल्लोळी गाव आहे, त्याचप्रमाणे कोचर गाव आहे, भात उत्पादनात अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे नागली उत्पादन चांगलं होतं. आणि टमाटी नाद नाही करायची त्या टमाटीचा. चवदार अशी टमाटी इथली, कारण इथली लाल माती आणि आळंदी मातीचं हे पाणी खूप सुंदर आहे. प्रदूषण नाही, काही नाही. त्याच्यामुळे इथल्या टमाट्याची चव, चवदार अशी चव, रुचकर, स्वादिष्ट. बरीच लोक या ठिकाणी आता क्रिकेट खेळण्यासाठी पाणी पित नाही. तहान लागली तर या ठिकाणी रवळगावचे तांबाटे खातात आणि या ठिकाणी त्याच्यामुळे एवढा चांगला खेळ त्यांच्याकडून होतो असं मला बरेच जणांनी वैयक्तिक सांगितलं. चला, क्रिकेटचा आनंद घेऊया, शेती करूया. जय जवान जय किसान, मी शेतकरी. रवळगाव संघाचे उत्कृष्ट असे फलंदाज या ठिकाणी धुमोडी संघाचे फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरताना. सुभाष अय्यर माझे मित्र मॅच बघत असतील तर त्यांना माझा निरोप द्या. हिरो होंडा स्प्लेंडर प्लस जोरदार वेगाने जाताना ताशी 60 किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडली आणि रवळगाव बॉईज तर्फे त्यांना 1,000 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे. सामना सुरू. सुरू करण्याचे संकेत. यस. चला, पहिला चेंडू. सगळ्यांचं लक्ष बॅट बॉलकडे. ऑफसाईडच्या दिशेने सुरेश रायनांची आठवण करून देणारा हा चौकार जातोय की काय. चांगलं क्षेत्ररक्षण. वाह, क्या बात आहे. लय भारी एफर्ट्स, लय भारी. नाद नाही करायचा. वन शॉट. दोनच धावा. यस. अतिशय चाणाक्ष, अनुभवी, दिग्गज असे पंच. सीसीटीव्ही कॅमेरे चुकतील परंतु अंपायरची नजर मात्र चुकणार नाही असे पंच. रवळगावचे लय भारी पंच आहे बरं का मित्रांनो.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू तटवलेला आहे. चौकार मात्र आता थांबूच शकत नाही. काय सुंदर शॉट. नाईस. एकदम सीझन सारखा प्लेयर दिसतोय. सुंदर शॉट. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा मारलेला हा चेंडू. ऑन ड्राईव्ह. सुंदर असा ऑन ड्राईव्ह. खूपच नयनरम्य असा. जनरली असे शॉट आपण इंटरनॅशनल सामन्यांमध्ये बघतो, परंतु ह्या ठिकाणी रवळगावमध्ये आपण बघतोय. हा काय पिच बनवलंय रवळगाव बॉईजने. सुंदर. काय मेहनत घेतलेली. 3 दिवस पिच चोपीत होते असं मला आता समजलं. खूप सुंदर असं पिच. पुन्हा आमल्याच्या दिशेने सारखा बॉल. आमला मात्र पडून पडून चेंडू अडवलाय अमोल भाऊनी. चांगली फिल्डिंग. नाईस फिल्डिंग. क्रिकेटमध्ये मित्रांनो हा संघाचा खेळ आहे. संघ जेव्हा एक होऊन विजयासाठी लढतो तेव्हा विजय होतो आणि चांगला सामना होताना दिसत आहे. लय भारी बॅटिंग करताना दिसत आहे, परंतु तितकी चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी पिंपळणारे संघाकडून होताना दिसत आहे. निश्चितच क्रिकेटचा आनंद मात्र आम्हाला मिळतो याद्वारे, कारण चांगली बॅटिंग पण होती, चांगली बॉलिंग पण होते आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. निश्चितच मजा येऊ राहिली. लय भारी वाटतंय. गारगार वाटतंय. जोरदार अपील. काय होतंय. अनुभव असे पंच. ते स्वतः खूप क्रिकेट खेळलेले आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे ते निर्णय देताना अनुभवानेच निर्णय देतील. चला पुढील चेंडू. पिंपळणारे संघाकडून योगेश घेऊन येतोय पुढचा चेंडू. फुल टॉस बॉल आणि बॅट्समन स्वतःच नाराज. काय झालं. षटकाराचा चेंडू काहीच करता नाही आलं. षटक संपल्याचा इशारा देत आहे पंच. चांगली पंचगिरी. मित्रांनो फलंदाजी गोलंदाजी महत्वाची असते, तितकीच महत्वाची असते पंचगिरी. आणि धाव संख्या झालेली ती 9. पेरून झाले गहू आणि धावसंख्या झाली 9. इकडे थोडे लेट पेरीत आहे असं मला माहिती दिली. पाणी खूप आहे ना तुमच्याकडे, त्याच्यामधून मी लेट पेरीत आहे. हरकत नाही. आमच्या पेरण्या झाल्या गव्हाच्या. उतरले. अरे वा. गव्हांची पण उतरण झालेली या ठिकाणी. श्रीराम नावाचा गहू बऱ्याच जणांनी पेरलेला आहे. काहींनी लोकवन पेरलेला आहे, काहींनी 2189 पेरलेलं आहे, काहींनी अजित 172 पेरलेलं आहे. चला सामन्याकडे येऊया. पंचांनी सुंदर अशी पंचगिरी. वाह क्या बॉल आहे. लेग बिफोर जर असतं ना, इथूनच दिसते आम्हाला आउट असते, परंतु लेग बिफोर नाहीये. ह्या टेनिस बॉलचा सामना आहे. धावसंख्या झालेली 10. राऊंडाला तोंड होती 10, धावसंख्या झालेली 10. अरे यार मिस फिल्डिंग झालेली. परत एकदा मिस फिल्डिंग. तीन धावा घेतलेल्या आहेत. पंचांचा इशारा. धावसंख्या झालेली ती 19. गाडीचा आरसा या ठिकाणी फलंदाजाच्या या ठिकाणी चेहऱ्यावरती चमकतो, त्यामुळे हा कदाचित षटकार गेला असता. आता तो आरसा मात्र फोडून टाकण्यात आलेला आहे. सॉरी, काढून टाकण्यात आलेला आहे. ओके. ती गाडीच बाजूला घेतली, डायरेक्ट तिकडं लांब लावली दार नक.
क्या बात आहे. चौकार चौकार गेला 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 लागोपाठ 2 चौकार. सुंदर अशी फलंदाजी दिसतेय. ठिकाणी सूर्या नावाचं एक वादळ आहे आपल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये. आणि असा इथं एकही जण नसेल जे ऐकत असतील, जे बघत असतील, ज्यांना सूर्य आवडत नसेल. कारण वर्ल्ड कपचा कॅच कोणी घेतला होता? कोणी घेतला होता पोरांनो? सूर्या. तिसरा आहे बघा, तिसरा आहे मारला. कोणी गोंधळ करू नये, पंच निर्णय घेत आहेत. अंपायर वरती प्रेशर आणायचा नाही. डेड बॉल घोषित करण्याला आहे पंचांद्वारे. अतिशय अनुभवी पंच. कारण रवळगावचे टुर्नामेंट आणि रवळगावचे संघ जे पंच निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्यच करावा लागेल, हरकत नसावी. आता हळूच मारला आणि हळूच सोडला, परंतु क्षेत्ररक्षकाची काही चुकी नाही. अचानक उसळी मारली बॉलनी आणि 2 धावा पूर्ण. पाणी घेऊन जाताना दिसतंय आणि स्कोर झालेला आहे तो 25. 25. 2 ओव्हर 25 धावा झालेल्या आहे. 18 चेंडू शिल्लक. धावसंख्या पाहिजे 18-16. आता 25 झालेली धावसंख्या. 25-35 नावाची एक तांबाट्याची व्हरायटी होती मित्रांनो. आता ती राहिली नाही. खूप काळ राज्य गाजवलं. 25 धावसंख्या झाली म्हणून मला आठवलं. 25-35 नावाची व्हरायटी नामदारी कंपनीची होती. 10-15 वर्ष लोक टोमॅटो नव्हते म्हणत, 25-35 म्हणायचे. असं खूप भारी व्हरायटी होती. चला 18 बॉल आणि 16 धावा. खूप पाणी पिऊन घेतलेलं इथं. खूप पाणी पितात फलंदाज, काय माहिती, कारण फक्त धरणातलं पाणी संपू नका एवढं पाणी प्या. 18 चेंडू 16 धावा. सगळं आळंदी धरणाच्या आजूबाजूला सगळे प्रेक्षक बघताय, कारण तो रोमांचक असा सामना दोन्ही संघाकडे सामना आहे. प्रभाकर अण्णाढगे गिरनार पर्यंत आलेले दिसत आहेत आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी. स्टॉप कुठं घेतला काही समजत नाही त्यांनी, परंतु येत आहे, हरकत नाही. BK 55. अनुभवी असे फलंदाज. गेल्या 20 वर्षापासून हा खेळाडू मैदानामध्ये या ठिकाणी मैदान गाजवताना दिसतोय पिंपळणाऱ्या तर्फे. अनुभवी गोलंदाजी आहे त्यांची. बघूया काय करताय, कारण इथे मात्र कंजूस गोलंदाजी करावं लागलं, कारण 18 चेंडू मध्ये पाहिजे 16 धावा. आणि काय बॅटिंग करताय धुमोडीचे फलंदाज. धूम पिक्चरची आठवण करून देत आहे धुमोडी. सूर्याभाई सारखे शॉट मारताना दिसतंय, परंतु आत्ता मात्र 17-18, सॉरी 17-16, 17-16 काउंटडाऊन सुरू. 17-16.
अनुभवाचा वापर करताना दिसत आहे. गोलंदाज बाबो निसटला असावा की काय चेंडू. वाईड आणि अतिरिक्त एक धाव आहे म्हणजे 2 धावा मिळाल्या. त्याच्यामुळे परत वाईड 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 पे वाईड वाईड पे वाईड. याच्यामुळे दुमोडीचे या ठिकाणी जे बसले खूप त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हसू निर्माण होते की आपला संघ जिंकण्याकडे आगेकूच करतोय. धूम बॅटिंग करताना धुमोडीचा संघ. धूम मचाले धूम ह्या गाण्यावरून त्यांचं गावाचं नाव धुमोडी पडलं असं त्यांनी सांगितलं मला आत्ताच. सुंदर बॉल. काय बॉल होता. आवडला आपल्याला बॉल. सुंदर गोलंदाजी करतात परंतु काहीसं कधी कधी काय होतं माहिती का, बॉलिंग जी आहे ना त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते आणि अचानक मैदानात गेल्यावर गोलंदाजी केली की थोडी गडबड होतेच. परंतु चांगला प्रयत्न या ठिकाणी पिंपळणारे संघाकडनं. घेतला सुंदर कॅच. आणि या कॅचमुळं कारण मेन फलंदाज बाद झालेले त्या कॅचमुळं या ठिकाणी पिंपळणारे संघामध्ये पुन्हा एकदा थोडासा उत्साह निर्माण झालेला आहे. मॅच त्यांनी सोडली होती परंतु आता परत एकदा मुख्य फलंदाज बाद झाल्यामुळे या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढलेला दिसत आहे. आणि याच दरम्यान आता मात्र चेंडू राहिलेत ते ह्या ओव्हरचे 3 म्हणजे एकूण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या पाहिजे ती सॉरी 12 आणि 3 15 चेंडू बाकी. पुढील चेंडू नो बॉल दिलेला आहे पंचांकडनं. कदाचित पंच फ्री हिट असेल का. यस इशारा दिलाय पंचांनी फ्री हिटचा. आणि मारला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव पूर्ण करण्यात यशस्वी. आणि एक शॉर्ट रन म्हणजे एकच धाव घ्यायची. ओके. जाणता राजा संघ मागील मॅच मध्ये विजयी झालेला आहे आणि खूप अभिनंदन करतायत अमोल भाऊ गांगुर्डे संघाचं जे जाणता राजा संघाचे एकेकाळचे आणि आजही चांगली गोलंदाजी करतात. काय बॉलिंग आहे त्यांची बॅटिंग पण. त्यांनी शुभेच्छा दिलेले संघाला. आणि षटक संपलेले. 12 चेंडू शिल्लक आणि धाव संख्या पाहिजे ती 9. 12 चेंडू 9 धावा. चला जरा पंचांनाही विनंती आणि क्षेत्ररक्षणला विनंती असेल लवकरात लवकर सामने पूर्ण करायचे. थोडं घाई करा मित्रांनो.
नुकताच गिरनारचा भत्ता खाऊन जाणताराचा संघ विसावताना दिसतोय. गिरनारचा भत्ता म्हणजे नाद नाही करायचा. काय त्या कुरमुऱ्या, काय ती शेव, काय त्या पापड्या, त्याच्यात जर मिरची टाकली अरा रा रा रा, नाद नाही करायचा. सगळ्याच्या तोंडाला पाणी मात्र येत आहे याच्यामुळं. आणि असा भत्ता खातोय जाणताराजा संघ पुढील सामना खेळण्यासाठी. भत्त्यावरली कुस्ती एक वाक्य प्रसिद्ध आहे. आणि बघूया जाणताराजा संघ पुढील सामना कसा खेळेल. नऊ धावांची गरज होती, आता 8 राहिल्या. मला वाटतं अजून एक काढली, 7 राहिल्या. 11 चेंडू 7 धावा, 11 चेंडू 7 धावा. खरं तर 7-12 एक फेमस आहे, परंतु इथं आता 7-11 आहे, असं आपण ऍडजस्ट करून घेऊ. महाराष्ट्रामधील सगळ्यात फेमस शब्द 7-12. काहींनी तर त्या नावाचे हॉटेल पण टाकले बरं का बंटी. 7-12. हा, 7-12 मात्र जपून ठेवा शेतकरी मित्रांनो. वावर आहे ते पावर आहे. चला मॅच कडे येऊया. चौकार, आणि या चौकारामुळे मात्र धुमोडीचा संघ जवळपास विजय त्यांचा निश्चित झालेला आहे. धुमोडी संघाने खरं तर खूप चुका केल्या होत्या. माझ्या मते 4 कॅच सोडले, परंतु नशीब त्यांचं की या मॅच मध्ये ते परत येऊ शकले, कारण त्यांची फलंदाजी, जे बॅट्समन होते, खूप चांगली फलंदाजी केली त्यांनी. मला वाटतं ते सीझन प्लेयर असावेत. खूप चांगली फलंदाजी. नाईस. आउट अँड शॉट सोडला. 4 धावा आणि जवळपास संपली मॅच. चला, या ठिकाणी पिंपळणारे संघाने चांगला खेळ केला, त्यांचे अभिनंदन. परंतु विजय मात्र धुमोडी संघाने झालेला आहे. पिंपळणारेचे बरेचसे खांदवे जो परिवार आहे तो माझा मित्र परिवार आहे. पोपट खांदवे, शेतकरी सुनील भाऊ खांदवे माझे चांगले मित्र आहे. या निमित्ताने मी त्यांनाही निरोप देतो.